नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना मनापासून धन्यवाद। कालच मी एक व्हिडिओ टाकला होता। आपल्याला मार्केटमध्ये यायचं आहे, आपली स्वतःची इक्विटी डिक्लेअर करायची आहे। आज मित्रांनो, जेव्हा आपण ही लायबिलिटी क्लिअर करण्यासाठी 15% ऑप्शन आणलं, हे कधी आणलं? 17 महिन्यापूर्वी 15% घेऊन जी लायबिलिटी ऑलरेडी क्लिअर झालेली होती, त्यावेळेस सुद्धा आपण 15% घेऊन पुन्हा लायबिलिटी द्यायला उभे राहिलो। आज जर तुम्ही कायद्याच्या भाषेत जर बघायला गेलं तर आपल्याला ह्या काही गोष्टी करायची गरजच नव्हती, तरी आपण उभे राहिलो। का उभे राहिलो? पण तुम्ही तुमच्यातल्या ज्या 7 लोकांनी विश्वास दाखवला म्हणून हे शक्य झालं। हे मी पुन्हा पुन्हा वारंवार का सांगतोय? कारण आपल्याला विस्मृतीत जायची सवय असते। मिळालेलं आपल्या लक्षात नसतं, न मिळालेलं आपल्या लक्षात असतं। तो माणसाचा गुणधर्म आहे, त्याच्यामधून कोणी सुटलेलं नाही आहे। आता कालच माझ्याकडे एक व्यक्ती आलेली, ती मला विचारत होती, तुम्हाला हे सर्व उचापती करायची गरजच काय होती? मी त्यांना एकच सांगितलं की सर्वांनी जर स्वतःपुरताच विचार जर केला तर काय होईल? तर ह्या जगामध्ये किंवा आपल्या देशामध्ये महात्मा गांधी पण निर्माण झाले नसते, सुभाषचंद्र बोस पण निर्माण झाले नसते, कुठलेच जे थोर नेते होऊन गेले स्वातंत्र्य चळवळीतले ते कोणी निर्माण झाले नसते तर प्रत्येकाने स्वतःचा विचार केला असता। आताच्या अलीकडच्या काळात प्रकाश बाबा आमटेंसारखे माणसं निर्माण झाले नसते, सिंधुताई सपकाळसारख्या व्यक्ती निर्माण झाल्या नसत्या। असे कितीतरी व्यक्ती आहेत ज्यांच्यामुळे समाजामध्ये चांगल्या गोष्टींवर कोणाचा विश्वास बसत असतो। मी ह्या कॅटेगरीमध्ये कुठेही येत नाही, हे पण तितकंच खरं आहे। पण तरीसुद्धा कुणी ना कोणीतरी काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं असतं, तरच ही समाजाची घडी चालू राहू शकते। सगळेच जण स्वतःचा स्वार्थ साधत असतील तर ह्या जगामध्ये चांगुलपणावर विश्वास कोणाचाच राहणार नाही। आज आठवतं का तुम्हाला? मला माहीत नाही, काही जणांना वाटेल हा काय कुठल्या पिढीमध्ये वावरतोय, कुठल्या कलियुगात वावरतोय। आपल्या लहानपणी आपल्या वाडवडिलांच्या काळामध्ये आपण बोलून गावावरनं माणसांना आणत होतो आणि नोकरीला लावत होतो। आताच्या काळात नोकरीला लावणं तर दूरची गोष्ट, आपण ओळखही दाखवत नाही जर आपली परिस्थिती बदलली तर। हे वास्तव आहे। मी जेव्हा शेअर मार्केटमध्ये आलो, त्या शेअर मार्केट बघितलं जेव्हा जवळून, तेव्हा समजलं शेअर मार्केटमध्ये लॉबी काम करते, सिंडिकेट काम करतं। आणि त्या लॉबीमध्ये आणि त्या सिंडिकेटमध्ये आपल्या मराठी माणूस काय, सामान्य माणसाचा अधिकारच नाही आहे। सामान्य माणूस त्यामध्ये एंट्री मारूच शकत नाही। पैसा कमवणं तर दूरची गोष्ट आहे। आणि ही गोष्ट लपलेली नाही आहे, जग जाहीर आहे। मार्केट मॅन्युप्युलेट होतं। हे कोणीही किती कायदे आणले, सेबीने किती नियम आणले, तरी कोणीही अमान्य करणार नाही। आणि हे वास्तव आहे। तुम्हाला मी एक विचारतो, अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो। पण आज मी जो व्हिडिओ बनवतोय तो विस्तृत असणार आहे। याच्यामध्ये मला पूर्णपणे माहिती द्यायची आहे की काय घडतंय। आज मला सांगा, मी शेअर मार्केटमध्ये आलो, शेअर मार्केटमध्ये आल्यानंतर मी बघितलं आणि मी स्वतःचा एक निर्णय घेतला की या शेअर मार्केटमधून मला कधी बाहेर नाही पडायचं। पण मला नोकरी तर करायची नव्हती। मग हळूहळू बघितल्यानंतर त्यावेळी मला सुरुवातीलाच सब ब्रोकरची अपॉर्च्युनिटी मिळालेली। जेव्हा सब ब्रोकरशिप म्हणजे नॉर्मल होती, म्हणजे बोलतात त्याला बिझनेसचा मोठं काही हे नव्हतं, ती मोठी किनार नव्हती। एक साधं सिंपल कोणीही यायचं आणि कोणी सब ब्रोकरशिप होऊ शकत होता आणि कोणी आपल्या क्लायंटना आणू शकत होतं। अशा पद्धतीचं एक साधं सिंपल होतं। आणि कारण शेअर मार्केटमध्ये सामान्य माणूस तिथे डुंकून पण बघत नव्हता। आपली मराठी माणसाचा टक्का होता, पण तो नोकरी करणारा टक्का होता। माझ्या बघण्यातले 1-2 जण चांगल्यापैकी सब ब्रोकर झालेले मराठी लोक, आणि ते चांगल्यापैकी कामं करत होते। आणि ते फिजिकल शेअर्स होते, आणि फिजिकल शेअर्स होते म्हणून आपल्या मराठी माणसं तिथे नोकरीला होती। हे पण तितकंच खरं आहे। कारण ते फिजिकल शेअर्स कॅरी करणं, ठेवून देणं, स्टॉक करणं, याच्यासाठी विश्वासार्हता म्हटली तर फक्त ती आपल्या मराठी माणसाकडेच असू शकते, असा एक त्या लोकांचा समज होता। ऑब्व्हियसली तो खरंच आहे। आता प्रत्येक ब्रोकरकडे मराठी माणसाची टक्केवारी, नोकरी करणारी टक्केवारी भरपूर होती। तिथे बघितल्यानंतर समजलं की मार्केट हे मॅन्युप्युलेट असतं। 10-12 ब्रोकर स्वतःची स्क्रिप्ट चालवतात। ते हर्षद मेहता हा एकटाच होऊन नाही गेला, असे अनेक ब्रोकर होते जे अजूनही आहेत मार्केटमध्ये। फक्त ह्या लॉबीमध्ये, ह्या सिंडिकेटमध्ये तुमच्या माझ्यासारख्याला एंट्री नाही आहे। आरोप करतोय असं म्हटलं तरी हरकत नाही, म्हणूनच मला संपवण्यात आलं। मी संपलो ह्याचा अर्थ काय झाला? सामान्य माणसाची स्वप्न संपली। मी काय दाखवत होतो? मी सामान्य माणसाला नुसते स्वप्न दाखवत नव्हतो। मी 13 वर्ष चालवलं। मी 2008 पासूनची सब ब्रोकर जी पकडली तर 2020 ते 21 पर्यंत मी ॲज अ सब ब्रोकर होतो। आणि नंतर मी मेन ब्रोकर व्हायची डेअरिंग केली, आणि ती कोणामुळे केली? तुमच्या सर्वांमुळे केली। तुम्ही मला जो कॉन्फिडन्स दिला, तुम्ही माझ्या मागे उभे राहिलात, म्हणूनच ते शक्य झालं। या 13 वर्षामध्ये अनेक लोक आली, एका टायमाला पैसे विड्रॉल करायला आले, एका टायमाला त्रास द्यायला आले, भरपूर प्रकार झाले। पण त्या 13 वर्षामध्ये कधीही मी मागे हटलो नाही। आणि महत्त्वाची गोष्ट,
तुम्ही माझ्याकडचा फ्लो नाही बंद केला, तुम्ही फ्लो प्रत्येक क्षणाला वाढवत नेलात. त्यामुळेच मी ठामपणे उभा राहू शकलो. पण दुर्दैवाने लॉकडाऊन सारखी जी परिस्थिती आली, त्या परिस्थितीमध्ये आपण हताश झालो, आपण हैराण झालो. कारण ज्या पद्धतीने मला संपवण्यासाठी, मी स्पष्ट बोलतो, मला संपवण्यासाठीच काही लोकांनी स्वतःची दुकानं थाटली, किंवा काही लोकांना असं वाटायला लागलं आम्हीही प्रशांत नांगणे होऊ शकतो, आम्हालाही एक्स्ट्रा इन्कम कमवायचं आहे. त्यामुळे काही लोकांनी आपल्याकडच्या क्लायंट लोकांना तोडून दुसरीकडे दुकानं थाटली. त्याच्यामध्ये किती ते यशस्वी झाले अयशस्वी झाले त्यांचं त्यांना माहिती. पण त्याच्यामध्ये मी तर पूर्णपणे संपलो. ह्या 13 वर्षाचा प्रवास माझा तिथे संपला आणि सब ब्रोकर म्हणून मी पुन्हा मेन ब्रोकरवरनं पुन्हा शून्य झालो आणि पुन्हा मला आतमध्ये जावं लागलं. आणि ह्या आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला आपला मराठी माणूसच कारणीभूत ठरला. ज्या मराठी माणसाने मला उभं केलं त्यातल्याच मराठी माणसांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मी मराठी माणूस हे का बोलतोय? आज तुम्ही APMC मार्केटमध्ये जा, त्याचा मराठी व्यावसायिक म्हणून तुम्ही APMC मार्केटमध्ये सामान घ्यायला जा, तुमच्या दुकानासाठी सामान घ्यायला जा. तुमचा रेट आणि एखाद्या दुसऱ्या अमराठी माणसासाठी असलेला रेट याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. तेही तुम्ही जाऊन चेक करा. जर तुम्हाला 40 रुपयाला साखर पडत असेल, त्याला 35 रुपयाने 36 रुपयाला पडते. ते 2 ते 3 रुपयाचा नक्कीच फरक पडतो. हे वास्तव आहे. आणि हे जे वास्तव ज्याला समजलं तो माझ्याकडे जॉईन झाला. तुम्ही एखाद्या बिल्डिंगमध्ये जा, एखादा फ्लॅट घ्यायला जा, एखाद्या दुकानाचा गाळा घ्यायला जा. आपण काय करतोय? आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठे आहेत? आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या मुंबईमध्ये. मी कुठल्या पॉलिटिकल पार्टीमध्ये जॉईन नाही आहे. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की आपण काय करतोय? आपण आपले एकमेकांचे पाय खेचतोय. आपल्याकडे ऑप्शन तर काहीच नाही आहे, पण मी जे ऑप्शन देत होतो ते ऑप्शन पण आपण संपवून टाकलं. त्यातून आपण काय मिळवलं? आज पुन्हा मी उभा राहायचा प्रयत्न करतो प्रोग्रेनच्या माध्यमातून. माझ्या डोक्यावर कोर्ट कचेरी असताना सुद्धा, मला काही गरज नसताना सुद्धा. का करतोय? मला काही कुठली खाज आहे? काहीतरी सिद्ध करायचं आहे? मला काही सिद्ध नाही करायचं आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, मी चुकीचा नव्हतो. मला कोणाला फसवायचं नव्हतं. मी जेवढं घेतलं त्याच्या 10 पटीने वाटलेलं होतं माझ्याकडून. ज्यांनी आरोप केले त्यातल्या अर्ध्याधिक लोकांनी पैसे घेऊन बसलेले होते, तरी सुद्धा त्यांनी आरोप केले. आजही तुम्हाला सांगतो ना, गॅरंटेड सांगू शकतो, माझ्याकडचा एकही इन्व्हेस्टर स्वतःची एक्सेल शीट स्वतः बनवू शकत नाही, एवढं त्यांनी घेतलेलं आहे. तरीसुद्धा त्याचा जीव कुठे अडकला आहे? त्याच्या मूळ रकमेवर. मित्रांनो, मी त्या मूळ रकमेला देण्यासाठी नकार कधीच दिला नव्हता. माझं एवढंच म्हणणं होतं की लॉकडाऊनमध्ये तर तुम्ही मला साथ द्या. आज प्रोग्रेनच्या माध्यमातून आपण 15 दिवसाचा 15% 20%चा खेळ मांडला. मी म्हणतो हा खेळच आहे आणि हा खेळ गरजेचा पण होता. 15% आणि 20% पूर्ण 100 रुपये देता येत नाही, ते तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. पण तरीसुद्धा आम्ही हा खेळ का मांडला? कारण मला खात्री होती की माझा रिझल्ट, माझं गुडविल, मी आतापर्यंत दिलेला रिटर्न 100% मला खात्री होती आणि की लोक मला रिस्पॉन्स देतील, लोक मला सपोर्ट करतील. आणि तो सपोर्ट लोकांनी केला. तो सपोर्ट तुम्ही केलात म्हणून हे शक्य झालं. 17 महिने आणि पुढचे 12 महिने, पुढचे वर्षभर, पुढचे 10 आयुष्यभर आपल्याला हे चालवायचं आहे. आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितोय की आता आपण 16 महिने 17 महिने घेतलेत. कॅशवाल्यांनी 10 महिने घेतले असतील, कारण जानेवारीपासून आपण चालू केलं. आता याच्या पुढे आपण काय करायचं? याच्या पुढे तुम्ही स्वतःची एक्सेल शीट बनवायची. एक्सेल शीट का बनवायची आहे? जेव्हा आपल्याला वाटतं की बाबा माझे 1 लाखाचे 10 लाख अडकले आहेत, 1 लाखाचे 2 लाख अडकले आहेत, तुम्ही स्वतः एक्सेल शीट बनवा आणि मग तुम्हाला समजेल आपण ऑलरेडी भरपूर काही घेऊन बसलेलं आहे. जे घेऊन नाही बसले त्यांना मी सांगत नाही, पण जे घेऊन बसले आहेत, पण घेऊन नाही बसले आहेत त्यांनी सुद्धा एक्सेल शीट बनवा. का? तर तुम्हालाही समजेल किती बॅलन्स राहिली आहे. कारण आपण हा सर्व खटाटोप, हा सगळा खेळ फक्त लॅबिलिटी क्लिअर करण्यासाठी केलेला. आणि ही लॅबिलिटी आता क्लिअर होत आली आहे. आणि ही क्लिअर होताना सोबत आपण पुढे काय करत आहोत की आपण पुढे नवीन इन्व्हेस्टमेंट, आणि नवीन इन्व्हेस्टमेंट ती सुद्धा मंथली न घेता 6 महिने, वर्षभर किंवा 3 वर्षासाठी या पद्धतीने आपण सुरू करणार आहोत. म्हणजे जेणेकरून आपल्याला काम करायला पिरियड मिळेल, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन काही गोष्टी, नवीन नवीन प्लॅन आखता येतील. आज सिंपल गोष्ट मी सांगतो. जर मी ही प्रोग्रेन रेंटल कंपनी मार्केटमध्ये आणायची ठरवली तर मला पहिल्यांदा प्रायव्हेट इक्विटी रेज करावी लागेल. प्रायव्हेट इक्विटी रेज करणं म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे. प्रायव्हेट इक्विटी म्हणजे जसं आपण एखाद्या पतपेढीमध्ये शेअर होल्डर असतो, जसं आपण एखाद्या सोसायटीमध्ये शेअर होल्डर असतो. जेव्हा आपण सोसायटीचे मेंबर होतो, एखाद्या सोसायटीमध्ये फ्लॅट घेतो, तेव्हा आपल्याला एक शेअर सर्टिफिकेट मिळते. त्या शेअर सर्टिफिकेट सारखीच आपल्याकडे प्रायव्हेट कंपनीची आपल्याला एक शेअर सर्टिफिकेट मिळणार. त्याचा कदाचित सुरुवातीला 10 रुपयाचा रेट असेल आणि तुम्ही लाख रुपये तुमचे अडकलेले असतील तर त्या लाख रुपयाप्रमाणे तुम्हाला 10 रुपयाप्रमाणे 1000 शेअरची सर्टिफिकेट मिळेल. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल 6 महिन्यांनी, वर्षाने, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी,
मला याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, मला माझे पैसे पाहिजे. तर जसं आपल्या कंपनी प्रॉफिटमध्ये असेल, जशी आपल्या कंपनीमध्ये ग्रोथ असेल, जसं आपल्या कंपनीचं नेटवर्क वाढलेलं असेल, त्याप्रमाणे तुमचे ते रिटर्न्स मिळतील. कदाचित लाखाचे 2 लाख पण मिळू शकतात, कदाचित लाखाचे 1.5 लाख रुपये मिळू शकतात, लाखाचे 80,000 पण होऊ शकतात, असं काही जण बोलतील. तुम्हाला खात्री आहे प्रशांत नांगणेकडे कधी नुकसान नाही झालं तुमचं. जेव्हा आपण कंपन्या चालवल्या त्याच्यात आपण नुकसान करून कोणाला काही दिलेलं नाही आहे. आपण ही लॉकडाऊनचा जर काळ सोडला किंवा जर हा पिरियड जर सोडला, या 3 वर्षाचा पिरियड जर सोडला, तर आपण नुकसान करून कोणाचं काही केलेलं नाही आहे. भले मी स्वतः नुकसान सोसलं असेल, पण मी क्लायंट लोकांचं कधी नुकसान नाही केलं. त्यामुळेच मी कॉन्फिडन्समध्ये तुमच्याशी बोलू शकतो. त्यामुळेच मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही बिंदास प्रोव्हिडंट रेंटलच्या माध्यमातून तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही 3 वर्षासाठी शेअर्स मार्केटमध्ये म्हणजे प्रायव्हेट इक्विटीमध्ये कन्वर्ट करा, जेणेकरून तुम्ही माझे शेअर होल्डर, तुम्ही माझे पार्टनर बनून तुम्ही माझ्यासोबत असाल आणि त्यातून तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील. आणि हे रिटर्न तर मिळतीलच, आपल्याला पुन्हा कधी मागे वळून बघावं लागणार नाही, आपल्यालाही दर महिन्याचं टेन्शन ठेवावं लागणार नाही आणि आपले जे काही पुढचे प्लॅन असतील ते प्लॅन पण सुद्धा आपले चांगले सक्सेसफुली होऊ शकतील. तुम्हाला प्रायव्हेट इक्विटी देतो आहे याचा अर्थ आपण मंथली बंद करतो असं होत नाही. प्रायव्हेट इक्विटी देतो आहे याचा अर्थ असा होतो आहे पुढे आपल्याला मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करायची आहे, पब्लिक इक्विटी निर्माण करायची आहे, IPO आणायचा असेल तर आपल्याकडे प्रायव्हेट इक्विटी असेल तर आपण खूप स्ट्रॉंगपणे आपण मार्केटमध्ये येऊ शकू. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण जो रेंटलचा बिझनेस जो करतो आहे त्याच्या अनेक ठिकाणी फ्रँचायझी करता येतील, जेणेकरून आपल्याला हे महिन्याचं देण्याचं टेन्शन नसेल. तर नवीन ठिकाणी आपण सेटअप करू, जेणेकरून आपल्याकडे एक्स्ट्रा इन्कम, एक्स्ट्रा फोर्स, एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट यायला सुरुवात होतील आणि ह्याचा रिझल्ट आपल्याला कधीही पैशासाठी मागे होऊन बघायची गरज भासणार नाही. कंपनीचा जर प्रायव्हेट इक्विटी असेल, बँकांकडून आपण लोन घेऊ शकू आणि ह्याचा फायदा आपल्यालाच मिळणार आहे. आणि ते लोन वर्षाचे किती टक्के असेल तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यामुळे हे वर्षाचे 60%, 70% देण्यापेक्षा आपली कंपनी आपण स्ट्रॉंग करण्याची स्टेप घेऊया आणि त्याच्यामध्ये सर्वांचाच फायदा आहे, जेणेकरून आपण एकत्र उभे राहू. याच्यामध्ये फर्निचर असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, ज्वेलरी शॉप असेल, याच्यामध्ये आर्ट्स असतील, म्हणजे सर्व प्रकार असतील, गाड्या असतील, प्रॉपर्टी असतील, सगळ्या प्रकार असतील. ह्याच्यामध्ये तुमच्यातलीच माणसं सांभाळणारे असतील, तुमच्यातलीच माणसं एखादी वेंडरची घेऊन बसलेली असतील, तुमच्यातलीच माणसं मॅन्युफॅक्चरर असतील, तुमच्यातलीच माणसं विक्रेता असतील, तुमच्यातलीच माणसं स्टॉकिस्ट असतील. अशा सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत. त्याच्यासाठीच फक्त मला तुमची साथ हवी आहे आणि साथ तुम्ही द्याल ही अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.